मोहनराव काम करत शांत बसले होते. तसे त्यांची सून सायलीचा फोन आला. बाबा, मी तुम्हाला घेऊन येते, तयारी करून बसा. सुनबाईचा हा थेट आदेश ऐकून मोहनराव काही न म्हणत बसले. पण फोन आल्यानंतर त्यांची मुलगी निशा अस्वस्थ आवाजात म्हणाली, बाबा, सायली वहिनी तुम्हाला अचानक का घ्यायला येत आहे? काही लोभ तर नाही ना मनात? मी तर सांगते, नीट विचार करून जा. मोहनराव शांतपणे म्हणाले, लोभ काय असणार? मी तर फक्त 2 दिवसांसाठी जातोय. पण निशा बोलायच्या मध्येच थांबली. तेवढ्यात निशा रागाने उसळली, अहो बाबा, आधी तुम्ही 2 दिवस म्हणून ते गेले होते आणि महिन्यानंतरच परत आले, तेही माझ्या हट्टामुळे. दादानी परत पाठवले नाही तर ते लोक तर तुम्हाला. निशा म्हणे वाक्य पूर्ण होण्याआधी समोरून सायली येताना दिसली. ती नेहमीसारखी हसून म्हणाली, निशाताई, आज तुम्हालाही नक्की यायचं आहे. मी तुम्हाला लोकेशन पाठवते. खरं तर आज एक पार्टी आहे आणि त्यासाठी मी बाबांना घेऊन चालले आहे. पार्टी हा शब्द ऐकून निशा थोडी खुश झाली, पण लगेचच मोठ्याने हसत म्हणाली, अहो, तुम्ही पार्टीसाठी जी लोकेशन पाठवली आहे ना, ती तुमच्या पातळीपेक्षा कितीतरी पटीने महागडी आहे. तिथे कार्यक्रम करणं तर दूरची गोष्ट आहे. बसण्याच्या लायक सुद्धा तुम्ही नाहीत. असं म्हणत ते मुलीचं ऐकून मोहनराव तिला रागाने पाहू लागले. ते वेळी सायली शांतपणे म्हणाली, अहो ताई, एकदा येऊन बघा ना. एवढं बोलून ती मोहनरावांसोबत आपल्या सासरच्यांकडे निघून गेली. निशा मात्र तोंड वाकडं करून त्यांना जाताना पाहत राहिली. संध्याकाळचे दिवे लागत निशा निलेशसोबत सायलीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. हॉलच्या दारात पाऊल टाकताच तिचे पाय थंड झाले. चारी बाजू झगमगणाऱ्या दिवांनी, फुलांनी सजलेले मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. सगळे इतकं भव्य, इतकं आलिशान की निशाला तोंड उघडच राहिलं. तिला क्षणभर वाटलं, हे खरंच आपल्यासाठी आहे का? की आपण चुकून कुठल्या तरी वेगळ्या जगात पाय टाकलाय? ती वारंवार निलेशकडे पाहत घाबरलेल्या आवाजात कुजबुजत होती, अहो, वेदांत दादाकडे एवढा पैसा कुठून आला? हा हॉल पाहिला का? आपल्या लग्नालाही एवढा भव्य हॉल नव्हता. मला भीती वाटते. लवकर कोणीतरी गार्ड येऊन आपल्याला बाहेर काढेल. असं काही होणार का? हे तर कोणाचं तरी राजूशाही फंक्शन वाटते. निशा आवाजात थरथरत होता. सायली वहिनी कुठे दिसत होत नव्हती. वेदांत दादाही कुठे नाही. आणि मग मनात एकच विचार घोळत होता, एवढी मोठी पार्टी ह्या भिकाऱ्यांसाठी शक्यच नाही. निशाचं बोलणं ऐकून निलेशही चारी बाजूंनी नजर फिरू लागला. त्याला पण पहिल्यांदा जाणवलं की ही पार्टी साधी नाही, काहीतरी मोठं, फार मोठं घडणार आहे. तसंच त्याच्या मागे उभी असलेली सायली आणि तिचं सासरे मोहनराव दोघंही त्यांचं बोलणं ऐकून हसत होते. काही वेळात जेव्हा मोहनरावांना स्टेजवर बोलवलं गेलं तेव्हा संपूर्ण हॉल टाळ्यांच्या गटगटाने दणादून गेला. प्रकाश जो थेट त्यांच्या चेहऱ्यावर पडला. 4 बाजूंनी उभं राहून दिल्या जाणाऱ्या टाळ्यांचा तो आवाज, तो क्षण मोहनरावांच्या आयुष्यातला सगळ्यात खास होता. खूप मोठा सन्मान मिळाला आपल्यासाठी होतं, हे असलं मोठं कौतुक होत असताना त्यांच्या डोळ्यात अनायास पाणी आलं. तेवढ्या स्टेजवरचा होस्ट हसत म्हणाला, मोहनराव, ह्या टाळ्यांसोबत हा सन्मान तुम्हाला एका खास कारणासाठी मिळतोय. तुमच्या अथक मेहनतीसाठी, तुमच्या घामासाठी. तुम्ही जे केलंय ते इतकं मोठं आहे की फॅशन इंडस्ट्रीने दोन्ही हातांनी तुम्हाला उचलून धरले. तुमच्या कल्पनेच्या जादूने ह्या क्षेत्रात नवे मापदंड तयार केलेत. हे ऐकताच मोहनरावांच्या अश्रूंनी आता बराच वेळ थांबवावं लागलं. हे दुःखाचं नव्हतं, तर आयुष्यभराच्या कष्टाच्या मेहनतीचं फळ होतं. संघर्षानंतर मिळालेल्या आनंदाचे अश्रू. आज त्यांना उद्योगपती सर्वोच्च पुरस्कार देण्यात येत होता आणि म्हणून काही शब्द बोलण्यासाठी त्यांना माईक देण्यात आला. मोहनरावांनी थरथरत्या हाताने माईक उचलला. त्यावेळी त्यांचे डोळे समोर उभ्या असलेल्या आपल्या सुनबाई सायली आणि मुलीकडे गेले. हॉलमधल्या त्या सगळ्या चकमकीपेक्षा ते दोघं अधिक तेजस्वी दिसत होते. त्यांच्या डोळ्यातलं अभिमानाचं तेज स्पष्ट होत होतं. माईक हातात असला तरी शब्द त्यांच्या भावना जिंकल्यासारखं वाटत नव्हते. मृदू पण भरलेला आवाज ते म्हणाले, मला फार काही बोलायचं नाही, पण एक गोष्ट नक्की सांगायची आहे. जेव्हा माझं काहीच नव्हतं, आयुष्यात कुठलीही दिशा नव्हती, तेव्हा फक्त एका व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला. जगात शेकडो लोक भेटतात, जे पाय अडवतात, मागून खेचतात, पण हात धरून उभं करणारा, चालायला शिकवणारा फक्त एकच भेटतो आणि तोच माणूस आयुष्य बदलून टाकतो. इतकं बोलायचं होतं तेव्हा मोहनरावांचा आवाज दाटून आला. काही क्षण ते शांत राहिले. पापण्यांवर साचलेलं अश्रू पुसत त्यांनी पुढे म्हटलं, तो आधार, तो हात, तो विश्वास मला माझ्या सुनेने सायलीने दिला.
आज मी ह्या उंचीवर, ह्या गौरवाच्या प्रकाशात उभा आहे तर ते तिच्या प्रोत्साहनामुळे, तिच्या शब्दांमुळे आहे आणि माझ्यावर असलेल्या तिच्या प्रचंड विश्वासामुळे. धन्यवाद बाळा. त्या एका वाक्यात त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचं ओझं थोडंसं हलकं झालं आणि सायलीबद्दल अपार कृतज्ञता शब्दांत उतरली. माईक ठेवत मोहनराव हळू स्टेजवरून खाली उतरले, पण सभागृहातल्या टाळ्यांचा गजर आणि त्यांच्या मनातील अभिमान काही वेळ थांबला नाही. खाली येताच सायली धावत येऊन त्यांच्या गळ्यात पडली. ते दृष्ट पाहून जवळ उभी असलेली त्यांची मुलगी निशा तोंड फिरून उभी राहिली. काही क्षणांनी ती मोहनरावांच्या जवळ आली आणि संतापलेल्या आवाजात म्हणाली, बाबा, बाबा, तुम्ही मला काहीच समजत नाही. मी तुमच्यासाठी जे केलं त्याचं असं फळ दिलं. आई गेल्यानंतर मी तुमची काळजी घेतली, तुमचं सांभाळलं आणि आज सर्वांसमोर तुम्ही सुनेचं नाव घेतलं. माहीत नाही काय काम करून घेतेस आणि पैसा कमावण्याचा कोणता मार्ग शोधला आहेस या सायलीने. लक्षात ठेव बाबा, तिचा मतलब पूर्ण झाल्यावर ती एक दिवस तुम्हाला धक्का देऊन घराबाहेर काढेल. निशा जे काही बोलली ते ऐकून मोहनराव खूप संतापले आणि कठोर आवाजात म्हणाले, खबरदार निशा, एकही शब्द तोंडातून काढलास तर. सायलीच्या कंपनीने मला एवढा सन्मान दिला आहे आणि तुला ते पचवत नाही म्हणून तू आतून जळत आहेस. तुझ्या मनाला थोडं तरी विचार करायला लाव. काय रे निशा, ओरडत ती म्हणाली. राहू द्या बाबा, तुम्ही तिच्या गप्पांच्या जाळ्यात अडकलात. ती त्या कंपनीत फक्त ट्रॅकिंग करून चहा पाणी मिळवण्याचा खेळ खेळत असेल. तिला कोणी ऑफिसर बनवणार नाही. असं करून तिने आधी वेदांत दादाला फसवलं आणि आता तुम्हालाही फसवत आहे. हे ऐकताच मोहनरावांचे रक्त उकाळले. ताबडतोब त्याने निशाच्या गालावर जोरदार चापट मारली. रागाने थरथरत तो म्हणाला, मला विश्वास बसत नाही की तुझ्यासारखी मुलगी माझ्या पोटी जन्माला आली आहे. तुला लाज वाटायला हवी होती. हे ऐकून निशा पाय आपटत तेथून निघून गेली. मोहनराव तिच्याकडे पाहतच राहिले. ती हळूहळू दूर जात होती. तिच्या पावलांमागे चालत त्यांचं संपूर्ण आयुष्य समोर येत गेलं. त्यांना आठवले ते दिवस जेव्हा ते फक्त साधे सामान्य वृद्ध होते. बायकोच्या मृत्यूनंतर मुलीसोबत राहणं त्यांच्यावर जबरदस्तीचं झालं होतं. निशाने वेदांतला सांगितलं होतं की दादा, तू बाहेर जाऊन शिक्षण पूर्ण करत आहेस. अशा वेळेस बाबांना एकटं कसं सोडू. आई गेल्यानंतर त्यांना खूप धक्का बसला होता. हे ऐकून वेदांतही काळजीत पडला. त्यालाही वडिलांना एकटं सोडणं चांगलं वाटत नव्हतं, पण शिक्षणासाठी परत जाणं त्याची गरज होती. वेदांत MBBS करत होता. तो डॉक्टर होता. वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. तो म्हणाला, ठीक आहे निशा, तू बरोबर बोलतेस. तू बाबांना बरोबर घेऊन गेलीस तर मला काळजी वाटणार नाही. ते एकटे राहिले तर आजारी पडू शकतात, पण तुझ्याबरोबर असतील तर माझं मन शांत राहील. तू बाबांना तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यानंतर निशा मोहनरावांना आपल्या घरी घेऊन गेली. पण वेदांत कधी कधी भेटायला येई. निशा बघायची. मोहनराव आणि वेदांतला एकांतात कधीच बोलू द्यायची नाही. सुरुवातीला वेदांतला यावर फारसं लक्ष नव्हतं, पण हळूहळू त्याला कळू लागलं की बाबांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. असंच असायचं की जेव्हा निशा समोर यायची तेव्हा मोहनराव लगेच गप्प बसायचा. वेदांत नेहमी काळजीने विचारायचा, बाबा, तुम्ही तिथे काही त्रास तर नाही ना. मग मोहनराव हसून म्हणायचा, अरे मला काय त्रास होणार, मी अगदी टणटणीत आहे. निशा माझी खूप काळजी घेत आहे. पण वेदांतच्या डोळ्यांमध्ये एक गोष्ट चुकत नव्हती. मोहनरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावते असं त्याला जाणवत होतं. त्यांची चिंता वाढू लागली. मग एक दिवस त्याने निशाला ठामपणे सांगितलं, निशा, बाबांना एखाद्या डॉक्टरांकडे घेऊन जा. नीट चेकअप करून घे. मला वाटतं बाबा काहीतरी सांगायला थोडं घाबरत होते. पण निशाने लगेच म्हणाली, अरे नाही वेदांत दादा, तू उगाचच काळजी करतोय. या वयात असंच होतं आणि आम्ही बाबांची काळजी घेण्यात काही कमी करत नाही. तुला माझ्यावर विश्वास नाही तर तूच बाबांना विचार. ते माझेही वडील आहेत. निशाच्या या उत्तरानं वेदांत जास्त काही बोलू शकला नाही. एकदा फोनवर त्याने निशाला म्हटलं, बाबांना फोन दे, त्यांच्याशी बोलायचे. तेव्हा निशाने विषय टाळत म्हणाली, अरे दादा, बाबा थोड्या वेळापूर्वीच बागेत फेरफटका मारायला निघून गेले आहेत. ते आले की मी त्यांना फोन करायला सांगते. रीतीने खूप दिवस निघून गेले, पण निशाने एकदाही मोहनरावांना वेदांतशी फोनवर बोलू दिलं नाही. मग एके दिवशी वेदांत अचानक घरी आला. तो बघतो तर काय, बाबा स्वयंपाकघरात भांडी धुत होते. वेदांतला अचानक पाहताच निशा म्हणाली, अरे दादा, बाबा काही ऐकतच नाही. मी किती वेळा सांगितलं पण तेच म्हणतात. बसून बसून हातपाय गळून जातील. काम केलं नाही तर हातपाय चालणार कसे. पण निशाच्या चेहऱ्यावर खोटेपणा वेदांतला नीट दिसत होता. तरी तो बाबांना जबरदस्तीने बरोबर घेऊन जाऊ शकत नव्हता. आणि असे 4 वर्ष निघून गेले आणि वेदांतचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या शहरात त्याला नोकरी पण मिळाली होती. एक दिवस तो निशाला म्हणाला, मी आता बाबांना माझ्यासोबत घेऊन जातो,
पण निशाने परत कारण काढत म्हटलं, वेदांत दादा, तू अजूनही एकटा आहेस. बाबांसाठी जेवण कोण बनवणार? तुझं लग्न झालं असतं तर मी बाबांना तुझ्याबरोबर पाठवले असते. बाबा तुझ्याबरोबर राहिले तर त्यांना सगळी कामं करावी लागतील. त्याऐवजी ते माझ्याच जवळ राहू दे आणि किमान त्यांना वेळेवर औषध आणि जेवण तरी मिळते. पण यावेळी वेदांतने निशाकडे दुर्लक्ष केलं. तो थेट मोहनरावांकडे वळून म्हणाला, बाबा तुम्ही माझ्याबरोबर चला. किती दिवस निशाला त्रास सहन करायचा देणार? तेव्हा मोहनराव हळूच म्हणाले, वेदांत बाळा, आत्ता नको. आधी तुझं लग्न होऊ दे, तुझा संसार थाटू दे, मग मी येईन. बिचारी निशा माझी खूप काळजी घेते. तू आधी घरात सून घेऊन ये, मग मी येईन. माझी काळजी करू नकोस. त्या क्षणी वेदांतने लवकरात लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या 6 महिन्यातच त्याचं लग्न झालं. लग्नानंतर तो पुन्हा निशाला म्हणाला, आता मी बाबांना माझ्या बरोबर घेऊन जातो. आता मी एकटा नाही आणि मी आणि माझी बायको आम्ही दोघं मिळून बाबांची काळजी घेऊ. पण यावर निशा रागाने फुसफुसत म्हणाली, हे बघ वेदांत दादा, अशा प्रेम विवाह करून आणलेल्या मुलींना सासू सासऱ्यांची काहीच काळजी नसते. त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याशी मतलब असतो. मला ह्या मुलीवर एकदम विश्वास नाही, म्हणून बाबांना माझ्याजवळच राहू दे. तुझ्या बायकोच्या भरोश्यावर मी बाबांना पाठवू शकत नाही. निशाचं हे ऐकून वेदांत थोडा हादरला. तो मनातच विचार करू लागला, प्रत्येक वेळी मी बाबांना बरोबर घेऊन जायचं म्हणतो, ती नकार देते. प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून बाबांना माझ्यापासून दूर ठेवते. मोहनराव शांतपणे सोफ्यावर बसले होते. वेदांतने त्यांच्याकडे पाहून अर्थपूर्ण आवाज म्हणाला, बाबा तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही माझ्याबरोबर याल? तुम्हाला माझ्याजवळ राहायचं नाही का? तुम्हीच म्हणालात ना तुझं लग्न होऊ दे, घरात सून येऊ दे, मग आता काय अडचण आहे? तेव्हा मोहनरावांनी आपल्या मुलीकडे निशाकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, वेदांत बाळा, तुझं आत्ताच नवीन लग्न झाले. हे तुमचं फिरण्याचं, एकमेकांसोबत वेळ घालवण्याचं वय आहे. उगाचच या म्हाताऱ्याच्या मागे का लागलायस? माझ्यामुळे तुम्हाला अडचण होईल असं नाही. बाहेर कुठेही जाता येणार नाही. मला तर फक्त दिवसातून 2 वेळचं जेवण हवंय, तेही मी कुठेही खाऊ शकतो. सायलीने कित्येक वेळा मोहनरावांसोबत येण्याची विनंती केली, पण मोहनराव ठामपणे नकार देत होते. त्यांच्या हट्टापुढे वेदांत फारसा काही बोलू शकत नव्हता. पण मात्र सायली वारंवार वेदांतला म्हणत होती, बाबांना घरी घेऊन या. लग्न झाल्यानंतर मला कधीच असं वाटलं नाही की मी सासरच्या घरी आली आहे. बाबा आपल्यासोबत राहायला आले असते तर मला साडी नेसून हातभर बांगड्या घालून वावरता आलं असतं. त्यातही वेगळाच आनंद असतो. मीही त्यांची थोडीफार सेवा केली असती. तुम्ही एकदा पुन्हा प्रयत्न करा, बाबांना काही दिवस तरी घेऊन या. तेव्हा वेदांत चिडून म्हणाला, सायली, मी किती वेळा प्रयत्न केला आहे, पण बाबा यायला तयार नाहीत. त्यात मी काय करणार? निशाही त्यांना पाठवत नाही आणि बाबा पण यायचं नाही म्हणतात. त्यावर सायली ठामपणे म्हणाली, तुमची परवानगी असेल तर यावेळी मीच बाबांना घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. वेदांत थोडा थांबला आणि मग गंभीरपणे म्हणाला, हे बघ सायली, तू बाबांना घरी घेऊन आलीस तर त्यांच्या सेवेत कुठलीही कमतरता पडू नये. कामाने कुणीही तुझ्यावर बोट उचलायला नको. कोणी असं म्हणायचं नाही की तू बाबांना घेऊन गेलीस पण नीट काळजी घेतली नाहीस. तसंच तू नोकरी करतेस. बाबा आले तर तुला सुट्टी घ्यावी लागेल. सायली आत्मविश्वासाने आणि हसत म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. मी बाबांची इतकी सेवा करीन की त्यांना इथून जावंसंही वाटणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सायली कामावरून थेट नंदीच्या घरी, निशाच्या घरी गेली. तिला अचानक आलेला पाहून निशा थोडी दचकली आणि गडबडून म्हणाली, अरे वहिनी, या आज अचानक कसं काय दर्शन दिलं तुम्ही? तुम्ही तर नोकरी करता, मग आमच्यासाठी वेळ कसा काढलात? सायली हसून म्हणाली, नाही ताई, असं काही नाही. आज तुम्हाला आणि बाबांना भेटून जायचं वाटलं. तेवढ्यात मोहनराव बाहेर आली. सायलीला पाहून आश्चर्याने म्हणाली, सायली, तू इथे? सायली पटकन उठून उभी राहिली, त्यांच्या पाया पडली आणि म्हणाली, बाबा मी तुम्हाला घ्यायला आले आहे. हे ऐकताच निशा पूर्ण गोंधळली. तिने लगेच म्हटलं, वहिनी तुम्ही काय करताय? तुम्ही नोकरी करता, तुमच्याकडे एवढा वेळ येतो कुठून? बाबा तिथे कंटाळतील, दिवसभर त्यांचं मन लागणार नाही. सायली शांतपणे म्हणाली, ताई तुम्ही काळजी करू नका. यावेळी मला 4 दिवसांची सुट्टी हवी आहे, म्हणूनच मी बाबांना घ्यायला आले. मग ती मोहनरावांकडे पाहून हसली आणि म्हणाली, बाबा पटकन तुमची बॅग भरा. हे ऐकताच निशा सायलीकडे पाहतच उभी राहिली. काही वेळाने तिने पुन्हा प्रयत्न केला, वहिनी तुम्हाला 4 दिवसांची सुट्टी मिळाली आहे तर तुम्ही आराम करा. दादासोबत कुठेतरी फिरायला जा. उगाचच बाबांची धावपळ करायची काय गरज? मी त्यांची काळजी घेत आहे ना. सायली थोडं शांत आवाजात म्हणाली, नाही ताई, आज मी बाबांना घेऊन जाण्यासाठी आले आहे. आता तुम्ही नाही म्हणू नका. फक्त 3-4 दिवसांची गोष्ट आहे. 4 दिवसांनी तुमचा दादा स्वतः बाबांना परत घेऊन येईल. सायली समोरून निशा जास्त काही बोलू शकली नाही. ती मनातच विचार करू लागली की वेदांत दादा स्वतः आला असता तर मी कधीच बाबांना पाठवलं नसतं. काही करून त्यांना थांबवलं असतं. पण सायली ऐकायला तयार नव्हती. अखेर निशा अचानक म्हणाली, ठीक आहे वहिनी, घेऊन जा, पण 4 दिवसात बाबा
बाबांना परत आणा, परत पाठवा असं म्हणत ती पाय आपटत आत निघून गेली. थोड्या वेळात सायली आपल्या सासऱ्यांना घरी घेऊन पोहोचली. मुलगा आणि सून यांचा घरात पाऊल टाकताच मोहनरावांच्या आनंदाला काहीच सीमा उरली नाही. रात्री वेदांत ऑफिसमधून घरी आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. सोप्यावर बसलेल्या मोहनरावांना पाहून त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. क्षणाचा विलंब न करता तो धावत गेला आणि त्यांच्या गळ्यात पडला आणि भाऊ कोण म्हणाला, बाबा आज खरंच वाटतंय मी माझ्या घरी परत आलोय. मुलाच्या ह्या शब्दांनी मोहनरावांचे डोळे पाणवले, पण त्यांनी ते अश्रू कोणालाही दिसू दिले नाहीत आणि त्यांनी प्रेमाने वेदांच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या शांत हळव्या क्षणानंतर तिघांनी एकत्र जेवण केलं. सायली मनापासून मोहनरावांची काळजी घेत होती. सतत विचारत होती, तुम्हाला काही हवंय का? दुसऱ्या दिवशी तिघांनी बाहेर फिरायला जाण्याचं ठरवलं आणि खूप दिवसांनी एकत्र वेळ घालवला. कित्येक वर्षानंतर मोहनराव आज इतके आनंदी दिसत होते, पण 4 दिवसात परत जावं लागणार हे विचार मनात येताच त्यांचा आनंद ओसरू लागला आणि मन हळू उदास होऊ लागलं. गप्पा मारत असताना मोहनराव म्हणाले, मला कपड्यांवर भरत काम करायला मला खूप आवडायचं. समोर धागा दिसला की हात आपोआप कामाला लागायचा. एवढा ऐकताच काही क्षणात सायली भरत कामासाठी लागणाऱ्या रंगीबिरंगी दोऱ्यांच्या गुंड्या घेऊन आली आणि त्यांच्यासमोर ठेवून गेली. हे पाहून मोहनरावांच्या चेहऱ्यावर आनंद भरून आला. ते आश्चर्याने म्हणाले, अरे तू हे सगळं घेऊन आलीस? ही गोष्ट तर माझ्यासाठी खूप आवडीची आहे. सायली हसत म्हणाली, मग बाबा आता तुमचा छंद पुन्हा जिवंत करा. त्या दिवशी मोहनराव दिवसभर मन लावून एका टॉपवर नाजूक भरत काम करत बसले होते. प्रत्येक टाक जणू प्रेमाने विणलेला होता. संध्याकाळी जेव्हा ते भरतने काम सायलीला दाखवलं, ती पाहून थक्क झाली, थबकली. बाबा हे तर भारी आहे. तिचा आवाज थरथरला. तुमच्या हातात खरंच जादू आहे. एवढं सुंदर भरतचं काम मी कधीच पाहिलं नाही. मोहनरावांच्या चेहऱ्यावर समाधानानं फुललेलं ते खदखदून हसले आणि म्हणाले, सुनबाई उद्या मला जायचं आहे म्हणून घाईघाईत हे केलंय. हे माझं खरं भरत काम पाहिलं तर तुला नक्की आश्चर्य वाटेल. सायली नकळत हसली, पण त्या हसण्यात दडलेली भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि वातावरण बदललं. मोहनरावांच्या जाण्याची वेळ जवळ येत होती. सायलीच्या मनात विषाचे ढग दाटू लागले. अखेर जेव्हा मोहनराव बॅग उचलू लागले तेव्हा सायलीचा धीर सुटला. ती वेदांतच्या जवळ गेली, त्याचा हात घट्ट पकडला आणि रडवेल्या आवाजात म्हणाली, वेदांत काहीतरी कर ना. बाबांना अजून काहीतरी दिवस इथे थांबव. एवढ्या लवकर त्यांना जाऊन दिलं तर घर रिकामं वाटेल. घरभर एक हळूच शांतता आणि भावनिक वातावरण पसरलं. क्षणभर विचार करून वेदांतने निशाला फोन केला. निशा, सायलीची तब्येत ठीक नाही, तिला खूप ताप आला आहे. काही दिवसांना इथेच राहू दे बाबा. सायली बरी झाली की मी स्वतः बाबांना सोडायला येईल. निशा थोड्या वेळ शांत राहिली, मग म्हणाली, ठीक आहे, पण बाबांना लवकर पाठव, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे. एवढं बोलून तिने फोन ठेवला. सायलीला जेव्हा कळलं की बाबा परत जाणार नाही तेव्हा ती आनंदाने उड्या मारू लागली. काही वेळाने ती ऑफिसला निघाली. वेदांतने मात्र सुट्टी घेतली आणि तो घरीच थांबला. ऑफिसमध्ये पोहोचताच सायलीने आपल्या सासऱ्यांनी केलेलं भरत काम सर्वांना दाखवलं. ते पाहून सगळे चकित झाले. एका मैत्रिणीने उत्साहाने सांगितलं, सायली एक आयडिया सुचली आहे. हा टॉप त्या हँगरला लटकून ठेव, बघ किती ग्राहकांचे लक्ष वेधले जाईल. ज्याला हे डिझाईन आवडेल त्याच्याकडून ऑर्डर घे. यामुळे तुझ्या सासऱ्यांचे नावही होईल आणि फायदाही. खरं तर सायली एका फॅशन ब्रँडच्या स्टोअरमध्ये मॅनेजर पदावर काम करायची. दिवसभर ती स्टाफकडे लक्ष ठेवायची. तिने आपल्या बॉसकडून परवानगी घेऊन तो टॉप स्टोअरमधील इतर कपड्यांमध्ये लपवून ठेवला. पण काही वेळातच ती आश्चर्यचकित झाली, कारण अनेक ग्राहकांनी त्या टॉपबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. तो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता. सायलीने ऑर्डर देण्याचा निर्णय घेतला आणि ती वर्कशॉपमध्ये देण्याचं ठरवलं, पण त्यासाठी तिला अजून अनेक परवानग्यांची गरज होती. संध्याकाळी घरी आल्यावर सायलीने आपल्या सासऱ्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. हे ऐकून मोहनराव थोडे हसले आणि हळू आवाजात म्हणाले, अगं बाळा, या वयात आता आम्ही हे सगळं कुठं करणं शकणार आहे? सायली लगेच म्हणाली, बाबा तुम्हाला फक्त शिकवायचं आहे, उरलेलं सगळं काम टीम करेल. तुमचा अनुभवच आमच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आहे. सायलीच्या डोळ्यातील जिद्द पाहून मनोहरराव तिला नाही म्हणू शकले नाही. दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात झाली, पण 15 दिवस झाले आणि मोहनरावांना परत जावं लागलं, कारण निशा स्वतः त्यांना घ्यायला आली होती. ती थोड्या नाराजीच्या स्वरात म्हणाली, बाबा तुम्ही तर तुमच्या मुलीला पूर्णपणे विसरूनच गेलात. मला तुमची किती काळजी वाटत होती. तुम्हाला डॉक्टरांकडे दाखवायचं आहे. वेदांत कुठे आहे? एवढा वेळ असतो का? मीच तुम्हाला घेऊन जाते. परिस्थिती पुढे हतबल होऊन मनोहरराव तिच्याबरोबर जावंच लागलं. दिवस हळूहळू निघत होते.
पण जेव्हा सायली निशाला म्हणाली मी बाबांना घेऊन जाते, तेव्हा निशा तिला चिडून म्हणायची, वहिनी बाबा माझ्याजवळ आनंदात आहे ना, मग तुम्ही वारंवार मागे का लागलात? सायलीकडे शब्द होते, भावना होत्या, पण परिस्थितीमुळे ती काहीच करू शकत नव्हती. असेच 2 महिने निघून गेले. एका संध्याकाळी ऑफिसमधून घरी येताना सायलीने वेदांतला एक आनंदाची बातमी सांगितली. ती ऐकताच वेदांत अक्षरशः उड्या मारू लागला. सायली तू खरं बोलतेस का? बाबांना खरंच पारितोषिक मिळणार आहे का? सायली उत्साहाने म्हणाली, हो, आमच्या कंपनीचा नियोला अवॉर्ड आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीत पुरस्कार दिले जातात आणि एका कॅटेगरीत बाबांचं नाव निवडलं गेलेलं आहे, तेही अशा लोकांमध्ये ज्यांनी कंपनीसाठी काहीतरी नवीन केले. हे ऐकून वेदांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू भरून आले. बाबांनी मिळवलेल्या या यशाचा अभिमान त्याच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. सायलीने एकदम फोन केला मनोहर रावांना, बाबा मी तुम्हाला घेऊन येते, तयार राहा. मनोहर रावांना अजूनही कल्पना नव्हती की आज त्यांना पुरस्कार मिळणार आहे. का? ते क्षणभर गोंधळले. तेवढ्या सायलीचा आवाज पुन्हा ऐकू आला, काय झालं बाबा? तुम्ही निशाताईची काळजी करू नका, त्या थोड्या वेळ नाराज असतात, पण आपण समजूत काढू. सायलीचा आवाज ऐकून मनोहरराव पुन्हा वर्तमानात आले आणि हळूच म्हणाले, नको सुनबाई, तू निशाला ओळखत नाहीस. मी तिच्या कानाखाली वाजवली आहे, ती इतकी सहज ऐकणार नाही. अवॉर्ड फंक्शन संपल्यानंतर वेदांत आणि सायली आणि मनोहरराव घरी पोहोचले. तेव्हा दाराबाहेर उभी असलेल्या निशाला पाहून तिघेही थोडी चकित झाले. त्यांना वाटलं होतं ती आपल्या घरी परत गेली असेल. सायलीने घाईघाईने कुलूप उघडला आणि सगळे आत गेले. आत येताच निशा रागाने ओरडली, बाबा तुम्ही सगळ्यांसमोर माझा एवढा अपमान का केला? ते मी माफ करते, पण हे अवॉर्ड हे सगळं तुम्ही कधी केलं आणि मला एक शब्दही का सांगितलं नाही? तुम्ही माझ्याजवळ राहत होता, माझ्या घरात खात होता आणि मला काहीच माहीत नव्हतं. मग मनोहररावांनी मागच्या वेळी वेदांत आणि सायलीसोबत जे 15 दिवस राहिले होते त्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर उघड केल्या. हे ऐकून निशा थंड आवाजात म्हणाली, अच्छा ठीक आहे, आता आपण परत घरी जाऊया. हे पाहून वेदांत चकित झाला. बाबांनी सगळ्यांसमोर तिच्या कानाखाली वाजवली होती, तरी निशा त्यांना परत घेऊन गेली, जायला तयार होती. सायली ती अवाक होऊन वेदांतकडे पाहत होती, पण वेदांत मात्र शांत होता. तो हळूहळू आवाजात म्हणाला, सायली मला सगळं कळतंय, पण आता बाबांनी त्यांची लढाई स्वतः लढू द्यावी. आज त्यांना बोलवावंच लागेल. तेवढ्यात मनोहरराव ठामपणे म्हणाले, निशा मला इथेच राहायचं आहे, मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही. निशा थोड्या मवाळ स्वरात म्हणाली, आहो बाबा, फक्त यावेळी चला, नंतर तुम्हाला परत यायचं असेल तर या. मनोहरराव नकार देत होते, पण निशाने त्यांचा हात पकडला आणि हट्ट करू लागली. तेव्हा वेदांत पुढे सरसवला आणि थेट म्हणाला, बाबांना यायचं नसेल तर तू एवढा का हट्ट करतेस? हट्टाचा अर्थ काय असतो? निशा रागाने म्हणाली, बाबांचं सगळं सामान तिथे आहे. तेव्हा वेदांत ठामपणे म्हणाला, निशा तू काळजी करू नको, मी उद्या बाबांचं सगळं सामान घेऊन येतो. निशा म्हणाली, बाबांना इथेच राहू दे. त्यावर निशा चिडून म्हणाली, तुला माहित नाही का त्यांना किती औषधं आहेत? वेदांत म्हणाला, निशा मी सांगितलं ना, उद्या सगळं परत घेऊन येतो, तू एवढा हट्ट का करतेस? वेदांत रागाने म्हणाला आणि मग मनोहररावांकडे वळून म्हणाला, बाबा तुम्हाला जायचं नसेल तर तिला स्पष्ट का सांगत नाही? मनोहररावाने निशाकडे पाहत शांत पण ठाम आवाजात म्हटलं, निशा वेदांत बरोबर बोलतोय, मला तुझ्याबरोबर यायचं नाही, तू जाऊ शकतेस. हे ऐकताच निशाने मनोहररावांचा हात घट्ट पकडला आणि त्यांना ओढत म्हणाली, बाबा तुम्हाला माझ्याबरोबर यायलाच लागेल. तुम्हाला काय वाटतं हा तुमचा मुलगा आणि ही सून तुमची काळजी घेणार आहेत? अजिबात नाही. तुम्हाला मिळालेला अवॉर्ड आणि पैसा हे सगळं या दोघांनाच हवं आहे. ही सून संस्कारी असल्याचं नाटक करते, पण तिला तर फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला जवळ ठेवायचे. निशाच्या तोंडून निघालेले एक कडवट शब्द ऐकताच मनोहररावांचा संयम तुटला. ते संतापून ओरडले, निशा तोंड बंद कर, नाहीतर तुला धक्के मारून घराबाहेर काढीन असं म्हणत. पण निशा ऐकायला तयार नव्हती. तिने पुन्हा म्हणाली, बाबा ह्या बाईचं तुमच्यावर काय दडपण आहे का? गुपचूप माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला ह्या बाईकडे सोडू शकत नाही. यावर मनोहररावांनी पुन्हा एकदा निशाच्या तोंडावर जोरदार चापट मारली. ते म्हणाले, ते पाहतच वेदांत मध्ये पडत म्हणाले, बाबा तुम्ही हे काय करत आहात? एवढ्या छोट्या गोष्टीसाठी निशाच्या तोंडावर मारणं ठीक आहे का? तेवढ्यात निशाचा नवरा निलेशही बोलू लागला, बाबा निशाने तुमच्यासाठी एवढं काय केलं? आज पुरस्कार मिळताच तुम्ही सगळं विसरलात आणि तुमच्या मुलाने तर प्रेमविवाह केला आहे. मला ठाऊक नाही त्याची बायको कशी आहे. असे मनोहरराव आवाजात म्हणाले, जावई बापू तुम्ही शांत बसा, आज मी गप्प बसणार नाही. तुम्ही दोघांनी माझी खरंच काळजी घेतली होती का? काहीतरी वेगळंच आहे हे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे, असं मनोहररावांनी म्हटलं. हे ऐकताच सायली आणि वेदांत एकमेकांकडे पाहू लागले. थोडी शांतता पसरली. मग वेदांत म्हणाला, बाबा काहीतरी वेगळं म्हणजे नेमकं काय? मनोहरराव गंभीरपणे म्हणाली, बाळा हे सगळं त्या पैशासाठी चालले, जे पैसे मी लपून ठेवले आहेत. वेदांत आश्चर्याने म्हणाला, कोणते पैसे बाबा?
तेच पैसे वेदांत घर विकल्यानंतर मिळालेल्या पैशांसाठी निशा मला इथे पाठवत नव्हती. असं ऐकून वेदांतला सगळं आठवलं. कॉलेजमध्ये एकदा त्याने निशाला फोन केला होता, तेव्हा ती म्हणाली होती, दादा घर विकावं लागेल, बाबांचा उपचार करायचा आहे. उपचार न केल्यामुळे बाबांना काहीतरी झालं तर? तेव्हा वेदांत म्हणाला होता, निशा तुला जे योग्य वाटेल ते कर, पण मी आता येऊ शकत नाही, माझ्या परीक्षा सुरू आहेत. आज मात्र वेदांतला सगळं समजत होतं. निशा घर का विकत होती तेव्हा मनोहरराव ठामपणे म्हणाले, निशा ते पैसे मी तुला अजिबात देणार नाही. माझ्या आजारपणाचं कारण दाखवून तू आधीच त्यापेक्षा जास्त पैसे हडपलेत. असं म्हणत तो वेदांतकडे वळाला. वेदांत म्हणाला, निशा नेहमीच मला तुझ्यापासून दूर ठेवायची, कारण उरलेला अर्धा पैसा मी तुला देऊ नये हीच तिला भीती होती. वेदांतने थोडा वेळ घालून म्हणाला, बाबा तुम्ही मागच्या वेळी जेव्हा आला होता तेव्हाच ही गोष्ट आम्हाला सांगू शकला असता. मनोहरराव त्या मिळालेल्या अवॉर्डकडे पाहत म्हणाले, आज ह्या अवॉर्डने मला खूप मोठी ताकद दिली आहे. आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या लोकांसमोर उभं राहून बोललो आहे, म्हणून निशाच्या विरोधात बोलायचं धाडस केलं. आणि खरं सांगायचं तर ते पैसे मी आजच परत घेण्याचा निर्णय घेतला होता. मी ते घरात लपवून ठेवले आहे. हे ऐकताच निशा पुढे येऊन म्हणाली, आता तुम्हाला घरी यायची गरज नाही, मी ते पैसे शोधून काढते. तेव्हा मनोहरराव मोठ्याने ओरडले, निशा मला माझ्या मुलाच्या आणि सुनेसमोर तुझा आणि जावई बापूंचा असा अपमान करायचा नव्हता, म्हणूनच आजपर्यंत मी स्वतःला थांबवत होतो, पण आता नाही. पाणी डोक्याच्या वरून गेलं आहे. तू तर मला ह्या घरात नोकर करून ठेवलं होतंस. माझ्या मुलाशी मला बोलू दिलं नाही, कधी फोन हातात दिला नाहीस. आणि जावई बापू तुम्ही तर पैशाच्या लोभापोटी मला 2 वेळचं जेवण घालत होता. तुम्ही तर निशाच्या मागेच लागले होते. लवकरात लवकर बाबांकडून पैसे काढून घे आणि त्यांना घराबाहेर काढ. हे सगळं मी कितीतरी वेळा ऐकलं होतं, पण तरी गप्प बसलो, कारण मला फार काही कळत नव्हतं. मला कुठे जायचं, कसं जायचं काही समजत नव्हतं. आणि तुझ्या इज्जतीसाठी मी सगळं गिळून दाबून बसलो होतं. पण आज माझ्या सुनेने मला आयुष्यात पुढे जाण्याचं धाडस दिलंय, बाहेर पडायला शिकवलं. हे सगळं बोलताना मनोहररावांच्या डोळ्यात पाणी आलं. मग वेदांतकडे पाहत म्हणाले, चल वेदांत मी तुला दाखवतो पैसे कुठे ठेवले आहेत. वेदांत ताबडतोब बाबांना गाडीत बसून निशाच्या घरी गेला. पोहोचले आलं त्यांच्या मागोमाग निशा आपल्या गाडीत तिथे आली होती. घरात शिरताच मनोहरराव थेट देवघरात गेले. देवघरातल्या पुस्तकांत लाल कपड्यात गुंडाळलेली नोटांची बंडल त्यांनी बाहेर काढली. ते दृश्य पाहून निशाला सगळं कळून गेलं. म्हणूनच बाबा सतत देवघरात बसून राहायचे, एवढी पूजा का करायचे, दिवसभर देवघरासमोर का बसायचे. खरं तर ते आपल्या पैशांवर लक्ष ठेवत होते. निशा कधी मनापासून देवपूजा करत नव्हती, देवघराची स्वच्छता कधी केली नव्हती. तिला वाटायचं हे सगळं बाबा स्वतः करत आहेत, आपण मोकळे आहोत, म्हणूनच तिचं लक्ष कधीच त्या गोष्टींकडे गेलं नव्हतं. आज मात्र तिच्या मनात अपराधीपणाची तीव्र जाणीव भरून आली होती. बाबा 15 दिवसांकडे वेदांतकडे राहायला गेले होते, तेव्हा मी देवघरात जाऊन पूजा का केली नाही, देवघर स्वच्छ का केलं नाही. बाबा गेल्यानंतर मी त्यांची पूर्ण खोली तपासली होती, पण देवघराकडे साधं वळूनही पाहिलं नव्हतं. तेवढ्यात मनोहरराव म्हणाले, त्या दिवशी सायली अचानक आली नसती तर मी पैसे घेऊन आलो असतो, पण त्या दिवशी मला संधी मिळाली नाही. आणि ज्या दिवशी सायली मला घ्यायला आली होती त्या दिवशी तू मला एकांतात नेऊन धमकावलंस. खबरदार इथली एक गोष्ट तुझ्या मुलाला आणि सुनेला कळून दिली तर. सांगितलं की पाहिलंच की निशा सत्य कधी लपत नाही, ते नक्की समोर येतं. आता तुझी वेळ संपली आहे, गैरफायदा घेशील. जावई बापूंपेक्षा तू अधिक लोभी आहेस. हे सगळं ऐकताच निशा कोसळली. तिने पटकन मनोहररावांचे पाय धरले आणि गवाया करत म्हणाली, बाबा मला माफ करा, पण प्लीज पोलिसांना इथे बोलवू नका. तेवढ्यात वेदांत पुढे आला. तो ठाम म्हणाला, तू जे केलं आहेस त्यासाठी बाबा तुला माफ करू शकतात, पण मी नाही. मी तुला कधीच माफ करणार नाही. आजपासून तुझा आणि माझा कोणताही संबंध नाही. मी माझ्या स्वतःच्या बाबांना तुझ्या घरी भांडी घासताना पाहिलं आहे, जेव्हा तू काहीतरी कारण सांगितलं होतंस, पण त्या क्षणी मला संशय आला होता आणि आज तो संशय खरा ठरला आहे. वेदांतने मनोहररावांचा हात घट्ट पकडला. चला बाबा, मी तुम्हाला 1 मिनिटही या घरात थांबू देऊ शकत नाही. मनोहररावाने निशाकडे पाहिलं. त्याचा आवाज शांत पण ठाम होता. इथून पुढे तुझं तोंड दाखवू नकोस. तुझा हा लोभी स्वभाव भाऊस तुला भारी पडला आहे. म्हणून मनोहररावाने वेदांतचा हात घट्ट धरला आणि वेदांतसोबत निशाच्या घरातून बाहेर पडले. निशा आणि निलेश नुकतेच त्यांना जाताना पाहत राहिले. मनोहरराव आपल्या मुलाच्या गाडीत बसले आणि वेदांतसोबत निघून गेले, जिथे सायली आधीपासूनच त्यांची वाट पाहत होती. गाडी घराच्या अंगणात थांबली. मनोहरराव हळूच खाली उतरले. इतक्या वर्षानंतर त्यांच्या पावलांनी भीती नव्हती, फक्त सुटकेचा श्वास होता.
होता. सायलीने घराचं दार उघडलं. मनोहररावांना पाहताच सायली धावत पुढे आली. ती त्यांच्या गळ्यात पडून म्हणाली, आता तुम्हाला आमच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही बाबा. आज आपलं कुटुंब पूर्ण झालं आहे. मनोहरराव प्रेमाने सायलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले, नाही ग सायली, आपलं कुटुंब तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा मी आजोबा होईल, असं म्हणत ते मोठ्याने हसू लागले. वेदांत आणि सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू फुललं. वेदांत आणि सायलीने मनोहररावांचा हात धरला आणि त्यांना घरात घेऊन गेले. देवघरात दिवा लावला, पण आज तो भीतीपोटी नव्हे तर विश्वासासाठी होता. मनोहरराव देवासमोर उभे राहिले होते. डोळे जोडलेले हात आणि डोळे मिटले. देवा, हे हळूच पुटपुटले, आज तू मला माझं हरवलेलं आयुष्य परत दिलंस. मागे उभा असलेला वेदांत ते ऐकत होता. त्याच्या डोळ्यात फक्त निर्धार होता. बाबा, तो म्हणाला, आता तुम्ही एकटे नाहीत, आम्ही आहोत. सदैव. मनोहररावांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात आशीर्वाद होता. सायली स्वयंपाकघरातून बाहेर आली. ताटात साधं जेवण होतं, पण त्या घासाला आजच होता. सगळे एकत्र बसले. पहिल्यांदा कोणताही हिशोब नाही, कोणतीही भीती नाही, कोणताही दबाव नाही. बाहेर संध्याकाळ होत होती, पण घरात उजेड वाढत होता. आणि त्या उजेडात एक गोष्ट स्पष्ट झाली. जिथे प्रेम असतं तिथे नात्यांना कुलूप लागत नाही, आणि जिथे सत्य उभं राहतं तिथे अन्याय आपोआपच माघार घेतो. मनोहरराव हलकेचे हसले, कारण आज त्यांचं आयुष्य पुन्हा चांगल्या प्रकारे सुरू झालं होतं. आता सगळेजण एकत्र समाधानाने, सुखाने, आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला, कथेला लाईक, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. तर मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.